मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. सध्या महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा प्रचंड गाजतो आहे आणि उद्या संजय राऊत शिवसेना भवनामध्ये शिवसेनेच्या वतीनं पत्रकार परिषद घेणार आहेत. ते सारखं सांगतायत की शिवसेना पत्रकार परिषद घेते आहे आणि त्यांच्यावरती जे आरोप होत आहेत त्यावरती ते बोलणार आहेत. संजय राऊत यांच्या निकटवर्ती आणि जवळच्या माणसांनी कोविड सेंटर्समध्ये घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे आणि असा कोणता घोटाळा झालाच नाही असा खुलासा त्यांच्या समर्थकांच्या बाजूनी दिला जातो आहे. या सगळ्यामध्ये एक दावा असाही होतो आहे की जे या कोविड सेंटर चालवणाऱ्या कंपनीचे प्रमुख आहेत त्यांचा आणि संजय राऊतांचा कोणताही आर्थिक व्यवहार नाही. डॉक्टर हेमंत गुप्ता यांच्यासोबत काही मंडळींनी एकत्र येत लाईफलाईन हॉटेल मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी स्थापन केली आणि या कंपनीला ब्रीड करवी रीतसर टेंडर मिळालेलं आहे. ते काम आम्ही केलं आहे आणि त्यामुळं कोणताही अपहार झाला नाही असा दावा या मंडळींच्याकडून केला जातो आहे. मग मी या व्हिडिओचं शीर्षक काले कौवे से डरियो असं का ठेवलंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा काला कौवा जो आहे ना, आजकाल काला कौवा म्हणजे पहिलं तोगे काऊ कोकता है किंवा मायनी माई मुंडेरे पतेरी बोल रहा है कागा असला वाला जो कावळा आहे ना, तो आता कुठे इतरत्र बोलत नाही. तो काळ्या कागदावरचा कावळा असतो आणि या काळ्या कागदावरच्या कावळ्याला घाबरलंच पाहिजे. क्योंकि झूठ बोले कौवा काटे हे वाक्य देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. काळ्या कागदावर म्हणजे कागद काळी करताना जे काही लिहिलं गेलेलं आहे ना ते फार महत्वाचं असतं, कारण कागद लिहिल्यावरच काळा होत असतो, छापल्यावरच काळा होत असतो आणि या काळ्या कव्याला मात्र घाबरलं पाहिजे. सुजित पाटकर हे नाव आता चर्चेमध्ये येतं आहे. खरं तर प्रवीण राऊत यांना अटक झाली आहे आणि सुजित पाटकर यांची चौकशी झाली आहे. या चौकशीमध्ये सुजित पाटकरांना काय विचारलंय, ईडीने काय केलंय हा भाग वेगळा. पण सुजित पाटकरांनी माध्यमांच्या समोर, आजकाल मीडिया ट्रायल खूप व्हायला लागली आहे, हे योग्य की अयोग्य हे मीडियाच सांगायला लागलाय. माध्यमांच्या समोर जे काही बाईट दिलाय तो तुम्हाला ऐकणं आवश्यक आहे. एका टीव्हीला मुलाखत देताना हे जे आहेत सुजित पाटकर ते काय बोलतायत ते तुम्हाला ऐकलं पाहिजे. अगदी थोडीशी ही क्लिप आहे, नीट ऐका. माननीय संजय राऊत साहेब हे आमच्यासाठी वंदनीय आहेत, पण कुठच्याही फायनान्शियल डीलमध्ये आम्ही इन्व्हॉल्व नाही आहोत किंवा कुठच्याही बिझनेसमध्ये आम्ही इन्व्हॉल्व नाही आहोत, कुठचेही भागीदार नाही आहोत. सुजित पाटकरांच्या या वाक्यावरून सुजित पाटकरांच्यासाठी आदरणीय संजय राऊत वंदनीय आहेत आणि त्यांचा, सुजित पाटकरांचा आणि संजय राऊतांचा कोणताही आर्थिक व्यवहार नाही असं सुजित पाटकर ठामपणे सांगत आहेत. आता सुजित पाटकरांच्यावरती किरीट सोमय्या यांनी केलेला आरोप खरा की खोटा याची चर्चा होत राहील. त्याची तपासणी होईल, चौकशी होईल, ते निर्दोष सिद्ध होतील, दोषी सिद्ध होतील, जे काय असेल ते असेल. सोमय्यांचे काही मूलभूत प्रश्न आहेत की ज्या कंपनीला पुण्यामध्ये ब्लॅकलिस्टेड केलं जातं त्याच कंपनीला मुंबईमध्ये कोविड सेंटर चालविण्याचं काम कसं काय देऊ दिलं जाऊ शकतं असा मूलभूत प्रश्न किरीट सोमय्या यांनी विचारलेला आहे. आता या प्रश्नाच्या आणि याच्याची मीडिया ट्रायल आपल्याला करायची नाहीये. जो काही अपहार झालाय नाही झालाय ते कोर्ट सिद्ध करेल, चौकशी यंत्रणा सिद्ध करतील, त्यात आपण फारसं पडायचं नाहीये. पण यातला खुलासा देताना सुजित पाटकरांनी जे काही विधान केलं आहे ते दादांत खोटं आहे हे दाखविणाऱ्या काही गोष्टी, हे सिद्ध करणाऱ्या काही गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या आहेत. चला बघूया. पहिली गोष्ट ही एका कंपनीच्या डायरेक्टरची लिस्ट आहे, मॅकपाई. यापूर्वी हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. या मॅकपाई कंपनीवरूनच बराचसा गदारोळ झालेला आहे. जेव्हा राज्य सरकारनं दारू विक्री किराणा दुकानातून करायची निर्णय घेतला, वाईन विक्री, माफ करा, दारू आणि वाईन मध्ये फरक आहे, वाईन विक्री किराणा दुकानातून करायचा निर्णय घेतला तेव्हा या मॅकपाई कंपनीच्या डायरेक्टरची लिस्ट समोर आली. याआधी आपण सरकारचं दारू काम नावाचा एक व्हिडिओ केलेला होता ज्यात या गोष्टी स्पष्ट केलेल्या होत्या आणि डायरेक्टरची ही लिस्ट त्यावेळेलाही मी दाखवली होती. आता सुजित पाटकर माझा आणि राऊतांचा कोणताही आर्थिक व्यवहार नाही असा दावा करत असताना मॅकपाईची ही डायरेक्टर लिस्ट तुम्हाला समोर आरसा म्हणून बघता येऊ शकेल. यात बघा, राऊतांच्या दोन्ही कन्यांची नावं
ही सुद्धा दिसतील डायरेक्टर म्हणून, जी आता नाही आहेत अशी माहिती मला मिळाली आहे, राजीनामा दिला आहे. पण त्यावेळेला ज्या वेळेला हे स्क्रीनशॉट काढलेले आहेत, ज्या वेळेला ही माहिती काढलेली आहे, त्यावेळेला राऊतांच्या दोन्ही कन्या या डायरेक्टर म्हणून त्या कंपनीमध्ये होत्या, मॅकपाईमध्ये. मॅकपाई ही कंपनी मुंबईत दारू पुरवठा, दारू विक्री करणारी कंपनी आहे. आणि राऊतांच्या दोन्हीही कन्यांच्या सोबत सुजित पाटकर या कंपनीत तुम्हाला डायरेक्टर म्हणून दिसतील. सुजित पाटकर जर कंपन्यांच्या मध्ये डायरेक्टर आहेत, राऊतांच्या दोन्ही कन्या यात आहेत, तर राऊतांच्या परिवाराचे आणि सुजित पाटकरांचे आर्थिक संबंध आहेत, हेच या निमित्तानं सिद्ध होत आहे. एवढ्या एका प्रकरणावर मी थांबतोय असं अजिबात नाही आहे. संजय राऊतांनी राज्यसभेची निवडणूक लढवताना एक शपथपत्र दिलेलं होतं. त्या शपथपत्रामध्ये त्यांनी आपल्या कर्जाची, त्यांनी आपल्या देण्याची, घेण्याची, प्रॉपर्टीची सगळी माहिती दिलेली असते. त्यातलं एक पान मी तुम्हाला दाखवतोय, जे संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी घेतलेल्या कर्जासंबंधीचं आहे. आणि त्यात जरा नीट बघा, 8व्या क्रमांकावर एक तुम्हाला नाव दिसेल, ते आहे सुजित मुकुंद पाटकर हे. आणि या सुजित पाटकरांनी संजय राऊत यांच्या पत्नींना म्हणजे वर्षा राऊत यांना 30 लाख रुपयांचं कर्ज दिलेलं आहे. 30 लाख रुपयांचं कर्ज दिलेलं आहे. राऊतांच्या पत्नीला 30 लाख रुपयांचं कर्ज देणारे सुजित पाटकर माध्यमांच्या समोर मात्र दावा काय करतायत की माझा आणि संजय राऊतांचा आर्थिक संबंध काहीच नाही. मला तुम्हाला या शपथपत्रामधली एक महत्त्वपूर्ण गोष्ट दाखवायची आहे. याच शपथपत्रामध्ये प्रवीण राऊतांच्या पत्नीकडून संजय राऊतांच्या पत्नीला काही कर्ज दिल्याची नोंद आहे, जे पुढे फेडण्यात आलं म्हणतात. PMC बँकेचं प्रकरण पुढे आल्यानंतर, पुढे या पत्राचाळीच्या डेव्हलपमेंटचं प्रकरण पुढे आल्यानंतर हे प्रकरण, हे कर्ज फेडलं असंही म्हणतात. सत्य वस्तुस्थिती काय आहे, काय या सगळ्या प्रकारात मला जायचं नाही आहे. पण त्यांचं 55 लाख, सुजित पाटकरांचं 30 लाख असं कर्ज राऊतांच्या पत्नीनी या दोघांच्याकडून घेतलेलं आहे. सुजित पाटकर 30 लाख कर्ज देतात, 55 लाख रुपये कर्ज प्रवीण राऊतांची पत्नी संजय राऊतांना देते. एवढंच नव्हे, काही माझ्या पत्रकार मित्रांनी 50 लाखाच्या व्यवहाराची तपासणी होते असा दावा केलाय. म्हणजे मी किंवा अन्य कोणी पत्रकारांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यातले भ्रष्टाचार दाखवले की आम्ही भाजपचे समर्थक, चाटे, गुलाम वगैरे वगैरे होतो, अंधभक्त होतो. पण सातत्यानं भाजपवर टीका करणारे किंवा भाजपचं दाखविणारे मेनस्ट्रीम, भाजपचं विरोधी दाखवणारे मेनस्ट्रीम मीडियातले पत्रकार मात्र चाटे, गुलाम, भक्त या कॅटेगरीत येत नसतात. मी तुम्हाला ते ट्विट पण दाखवतोय की साधी काही लाख रुपयांच्या व्यवहाराची चौकशी होते असं म्हणतात. मी तुम्हाला त्या शपथपत्राला पुन्हा एकदा दाखवतोय. 8-9 लोकांच्याकडून वर्षा राऊत यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि या कर्जाची हँडलोन असेल, कसंही असेल, एकूण रक्कम होती आहे 2,61,67,820 रुपये. 2,61,67,820 रुपये एवढी कर्जाची रक्कम होती. संजय राऊत एक खासदार आहेत, राज्यसभा सदस्य आहेत. त्यांच्या पत्नीला 2.5 कोटीहून अधिक रकमेचं कर्ज मिळू शकतं, हँडलोन मिळू शकतं, लोन मिळू शकतं. ते कसं आहे, ते अधिकृत सावकार आहेत का, काय आहेत हे मला माहीत नाही. हे सावकारी कर्ज आहे का, टक्क्यानी आहे का, बिना टक्क्याचं आहे, 0% आहे, काय मला माहीत नाही. कुठल्या व्यवहारातून 2.5 कोटी रुपयांचं कर्ज दिलं गेलं, किती प्रॉपर्टी त्यांच्या नावावर आहे, त्या कुणाकुणाच्या नावावर आहे, जॉईंट व्हेंचर कसं आहे, स्वप्ना पाटकरांच्या सोबत ती कशी घेतली गेलेली प्रॉपर्टी आहे, हे सगळं अलहिदा, म्हणजे त्याच्याविषयी मला फार चर्चा करायची नाही आहे. पण 2.5 कोटी रुपयांचं कर्ज संजय राऊतांच्या पत्नीला मिळू शकतं आणि त्यात 30 लाखाचं कर्ज सुजित पाटकर देतात. म्हणजे सुजित पाटकरांचे आणि संजय राऊतांचे आर्थिक संबंध आहेत, हे पुन्हा एकदा या निमित्ताने सिद्ध होत आहे. म्हणजे पहिलं मॅकपाईचा विषय मुलींसोबत व्यवहार आहे, कर्जाचा बायकोसोबतचा व्यवहार आहे. आता पुढे थेट संजय राऊतांच्या सोबत हा व्यवहार आपल्याला दिसेल. मी काही तुम्हाला फोटो दाखवतोय बघा. हे जे सुजित पाटकर आहेत ते तुम्हाला बिग बी अमिताभ बच्चन सोबत दिसतील, काही कलाकारांच्या सोबत दिसतील, चक्क सुप्रिया सुळेंच्या सोबत दिसतील, संजय राऊतांच्या सोबत, अनेकांच्या सोबत तुम्हाला हे सुजित पाटकर दिसत आहेत. आता या सुजित पाटकरांचा इथे काय संबंध हा प्रश्न तुम्हाला पडेल. इथे संबंध एवढाच आहे
की हा जो कार्यक्रम, ज्यात वेगवेगळे फोटो तुम्हाला दिसत आहेत, तो कार्यक्रम आहे ठाकरे नावाच्या चित्रपटाच्या शुभारंभाचा कार्यक्रम. आणि या ठाकरे नावाच्या चित्रपटाची श्रेयनामावली जर तुम्ही सुरुवातीला बघितली तर त्यात तुम्हाला सुजित पाटकर यांचं नाव दिसेल ॲज अ सीईओ. या सगळ्या प्रोजेक्टचे सीईओ म्हणून सुजित पाटकरांचं श्रेयनामावलीमध्ये नाव दिसेल. सुजित पाटकर या चित्रपटाचे सीईओ असू शकतात, या प्रोजेक्टचे सीईओ असू शकतात आणि याचे निर्माते संजय राऊत असतात. म्हणजे पुन्हा एकदा आर्थिक विषयात कसा ना कसा संबंध संजय राऊतांशी येतो. आणि तरीही सुजित पाटकर असा दावा करतायत की माझे वंदनीय संजय राऊतांच्या सोबत कोणतेही आर्थिक संबंध नाहीत. म्हणूनच सुजित पाटकरांना मला सांगायचं आहे की तुमच्यावरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत जे किरीट सोमय्यांनी केलेले आहेत ते असतील ते आपल्या जागेवर असतील, पण आर्थिक व्यवहार नाहीत असा दावा करणं सर्वथा अयोग्य आहे. आणि म्हणूनच झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो हे वाक्य मला सुजित पाटकरांना सांगावं वाटतंय. आणि हा काला कौवा कागदाचा आहे, कारण अक्षरात प्रिंट झाल्यानंतर, छापल्यानंतर, लिहिल्यानंतर हीच काळी अक्षरं आयुष्यभराचा पुरावा म्हणून राहतात. खोटं बोलत असताना किंवा माहिती देत असताना या काळ्या कावळ्याला घाबरलं पाहिजे एवढं मात्र नक्की आहे. नमस्कार.